वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. माथाडी कामगारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जात आहे आणि माथाडी कामगारांच्या प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी लावून धरल्या जात आहेत. टाटा माथाडी कामगार जे आहे त्यांना काम द्या अशा प्रकारची मागणी जी केली जात आहे आणि माथाडी कामगार आयुक्तांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जात आहे. भैया, काय नेमक्या मागण्या घेऊन तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय? ह्या नागपूरची किस्मत बनवणारा हा माथाडी कामगार आज बेरोजगार होण्याच्या क्षणी आहे. कारण की टाटा हा माथाडी कामगार असे सैकड़ो कामगार जे स्टील इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. वर्षोपूर्वी महाराष्ट्र सरकारनं माथाडी कामगार मंडळची स्थापना केली होती असंरक्षित, ज्यामध्ये जेवढं स्टील येते ते आपल्या कंद्यावर उचलतात हे लोक स्टील. त्याच्यामध्ये यांना टनेज भेटते, काही PF नाही, काही ESS नाही आणि त्याच्यानुसार त्यांना वेतन असतो. माथाडी बोर्ड नेमलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, परंतु यांनी षडयंत्र वापरलं. मागच्या 2022 पासून काही इंडस्ट्रीजना ज्यांची 30 रेल्वेची रॅक येत होती, 30 रेल्वेची रॅक फक्त 5 रॅक राहिली रेल्वेची. 3000चं वेतन झालं. आता हे उपाशी मरण्याची वेळ आली. परंतु याच्यामध्ये षडयंत्रकारी माथाडी बोर्डचे कार्यालय ऑफिसर इंडस्ट्रीसोबत भेटून ऑटोमायझेशनचे सर्टिफिकेट वाटप करत आहेत आणि दुसरीकडे मायच्या आणि मावशीच्या असं दोन डोळे करत आहेत. आज आम्ही यांना सांगितलं नवीन इंडेक्स रेट यांनी लागू केली होती, यांच्याकडे नियोजित आहे हे नवीन इंडेक्स रेट. जर मी आज माथाडी बोर्डला सांगितलं की नवीन इंडेक्स रेट म्हणजे उदाहरण म्हणजे 34 रुपये पर टनेज आहे, याच्यामुळे संशोधित रेट 204 रुपये आहे वेळेनुसार, ते लागू केलं नाही कारण की टेबलवरती खालतं हे इंडेक्स रेट दाखवून वसुल्या करण्यात. तुम्ही आज निवेदन आज आम्ही माथाडी बोर्डला निवेदन दिलं 7 दिवसाच्या आत ह्या कामगारांना काम पाहिजे. स्टील इंडस्ट्री आहेत, काम भेटत आहेत, नवीन इंडेक्स रेट लागू करा, ह्या लोकांना काम द्या, समान काम समान वेतन, अन्यथा आम्ही तुमच्या घरात घुसू. हे शिवसेना स्टाईल अशी हात जोडायची नाही आहे. आम्ही हा कार्यालय फोडू. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांच्या घराजवळ परिवार घेऊन कटोरे घेऊन भीक मागू आंदोलन करू आणि प्रशासनाची व्यवस्था वागडली याची जिम्मेदार फक्त हे ठाकरे साहेब, चिटणीस साहेब, धुर्वे साहेब आणि माथाडी बोर्ड नागपूर असेल अशी माझी ताकीद आहे. नक्कीच या मागण्यांना घेऊन हे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे आता त्यांनी 7 दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो दिलेला आहे. 7 दिवसात जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वेगळ्या प्रकारे आंदोलन केल्या जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाकरे गटाने घेतलेली आहे. कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH